हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? तर इंट्रो बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आता या व्हिडिओमध्ये पुढे आपण बघणार आहे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ऑफ गणपती आय पेंटिंग विच इज कॉल्ड आखणी. तर प्रशांत दादा हे आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करणार आहे की आखणी पेंटिंग कसे करतात, व्हॉट कलर्स यू हॅव टू यूज अँड किती लेंथी प्रोसेस असतं. अँड ते त्यांचा एक्सपिरियन्सही शेअर करणार की मोठ्या मूर्तींमध्ये आय पेंटिंग करताना काय डिफिकल्टीज असते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अँड डू लाईक शेअर. सर्वांना नमस्कार. सगळे आले त्याबद्दल थँक्यू. म्हणजे ही प्रोसेस खूप कमी लोकांच्या नशिबात असते की असं बघायला मिळतं. शक्यतो हे काम खूप रात्री 2-3 तास वगैरे होतं. पण आज आपण सगळे आलं आहे अंमलात माझ्यासाठी एवढं, त्याबद्दल मी सगळ्यांना थँक्यू बोलतो. आणि आपण लगेच सुरुवात करू. आणि एक व्यक्ती आहे माझ्यासोबत सिद्धेश, त्याची ओळख मी करून देते कारण जे काय मी कुठे पण मेहनत आहे हे तुम्ही खूप सिम्पल बघताय. आम्ही असे वरती चढून वगैरे काम करतो, तुम्हाला बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर ही व्यक्ती नसेल तर मी काय करू नाही शकत. त्यामुळे त्याच्यासाठी एकदा तुम्ही माझी सावली आहे म्हटलं तरी चालेल. कारण जोपर्यंत तो सांगत नाही की सगळं ओके तोपर्यंत मी चढू नाही शकत. म्हणजे मला बघितलं ना तुम्ही, तेव्हा घेऊन वर चढायचं म्हणजे जरा ताकद लागते. ठीक आहे, सुरुवात करायला लागेल. एक माझं सजेशन राहील, आखणी होईल. ही माझी बायको आहे, तिच्यासाठी पण एक आज इथे या ठिकाणी गणपती स्केच आर्टिस्ट श्री प्रकाश लहाने यांचे इथे आगमन झालेलं आहे.
परत नीट सांगा. मांडीचे उत्सव आणि कोकण दोन्ही जो अरेंज केला आहे कोकणनगर मित्रमंडळमध्ये मांडीचे उत्सव आणि कलाद्या या 2 मंडळांनी मिळून हे बोलवलं. तर त्यांचे खूप आभार की असं म्हणजे मेन उद्देश मला असं माहिती तो ब्राऊन किंवा ब्लॅक ना हिरवा आहे ग्रीन काय माहिती बरेच कलाकार आम्ही कसं असतं हायब्रो जर आपण डायरेक्ट खेळत काळे काढले तर ते शक्यता असते की असं जरा ऑर वाटेल कट वाटेल त्याच्यात कॉन्ट्रास्ट वाटेल. बप्पा त्याचं सॉफ्टनेस असणं इम्पॉर्टंट. जर तो सॉफ्टनेस नसेल तर मग असं होतं की ते एकदम असं कोरिंग काहीतरी केल्यासारखं वाटतं. जो इट इज थोडंसं ड्रामॅटिक तरी पण आपल्या कामात त्याच्यामध्ये जेवढं थोडंसं जसे आता हे रंग आहेत माव आहे हे रंग शक्य तशा नॉर्मल चेहऱ्यावर नसतात. हे जर रंग कुठून आले मुळगावकरांचे चित्र जर बघून आर्टिस्ट मुळगावकरांचे चित्रवरती माव अशा गोष्टी ब्राऊन न वापरता कारण ब्राऊन हा थोडा चॉकीकडे जातो थोडा डलकडे जातो त्यामुळे ते असे कलर वापरतात टेस्टमध्ये फ्रेश आहे. त्यामुळे ते कसेही केले कसेही रंगले कसेही पडले तरी ते कधी कधी मूर्ती डल नाही फ्रेशच वाटते. बरेच लोकांना हा प्रश्न असतो की व्हायलेटच का थोडक्यात सिम्पल फ्रेश शेव करतात ते हलकंसं हिरवं दिसतं ते बेस ॲक्च्युली चेहऱ्यावर हिरवं दिसतं ना ते हिरवळ जे दिसतं हे त्यावेळेस लोकांनी केलेलं अभ्यास आणि याचा वारसा आपण फक्त पुढे नेऊ शकतो. जे काय आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने त्या अंधश्रद्धेने पुढे नेऊ शकतो. बाकी देण ही त्यांचीच आहे त्यांनीच हा विचार केला. मला प्रश्न आहे ना मी माझ्याकडे मी तुम्हाला फक्त माझ्याकडे जसं आता बुव्यांचं काम झालेलं आहे तर मगाशी नील एक छान प्रश्न विचारला की हिरवा रंग का होता
कसं असतं की मराठी रंगमंच हे सगळं जे आहे रंगाची रंगसंगती जी आहे ती आम्ही काय निर्माण केलेली नाही, निसर्गात आहे. आणि जे कलाकार आहेत जे होऊन गेले त्या कलाकारांची एक्सपिरियन्स जसं आम्ही आज करतोय तुम्ही बघताय हे माझ्याकडून तुम्हाला देणं आमच्या आधी जे झाले त्यांनी हे दिलेलं होतं. आणि त्यांचे हे रंगसंगती असंही केलं तरी छान की देवराई बाप्पामध्ये दिसलं ना कुठलं लोक आपलं लोक तर हे त्याचं मेन रिझनच ते आहे की आपण जेवढे भावना जेवढी जुळलेली आपली देवाची तेवढं आपल्याला छान देत असावं इतकं सोपं त्याचं एक्झाम्पल आहे. बाकी रंगसंगती मी जसं म्हटलं की हे रंगसंगती जी आहे ती ऑलरेडी आपल्या कलाकारांनी जे आपल्यासाठी होऊन गेले त्यांनी ही दिलेली देणे. आपलं असं काही नाही, माझं स्वतःचं असं काहीच नाही आहे. मी हे सगळ्यांसमोर छाती ठोकपणे सांगतो की मी काहीतरी निर्माण केलं आहे किंवा मी काहीतरी इन्व्हेंट केलं असं काही नाही. काही एक गोष्टी आहेत जे कलाकाराची त्यांची खास गोष्टी जर मी त्याला विचारू शकता. मी प्रयत्न करू की सगळ्यांना सेम त्याचं उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. चांगला प्रश्न. जसं बऱ्याच लोकांना समजत नाही की गोळी सुरू कुठे करायची आणि संपवायची. काही लोकांची गोळी येतच राहते, संपतच नाही. काही लोकांची उशिरा सुरू होते. एकदम सोपं मी तुम्हाला सांगतो की बाप्पाचे डोळे इथून तुम्ही जर हा या कोण्याला फिरवला ठीक आहे डायग्नली 180 डिग्री पकडा, 180 डिग्री पकडा. थोडं आपण टेक्निकल बोलतोय सॉरी, पण इकडे असं बघायचं आणि इकडे असं बघायचं. एक्झॅक्ट तेवढ्याच भागात ती उडी संपतो, त्याच्या पुढे जाऊ नाही शकत. इन जनरल जाऊ नाही शकत. आपण वाढवलं की विचित्र मग गणपती आपला राकेट दिसायला असं म्हणतात. तर ते होऊ नये म्हणून तो गोडवा तसाच राहिला पाहिजे म्हणून आपण काय करतो ते इथेच संपलं पाहिजे आणि हे इथेच संपलं पाहिजे, त्याच्या पुढे नाही. जसं मी एकदम असं इथून सुरुवात केली तर परत विचित्र दिसणार. तसंच मी इथे संपवलं तरी विचित्र दिसणार. काही एक अशा मूर्त्या असतात ज्यामध्ये ह्याच्या पलीकडे जसं जे मूर्त्या माझ्यासमोर येतात कलर पॅलेट तुला बघायची होती तर कलर पॅलेट ही अशी साधारणतः असते. रंग जे काढलेले आहेत तुम्ही बघू शकता की माझ्या सिक्वेन्सप्रमाणे जे मिडल टोन्स आहेत, मिडल टोन्स म्हणजे वेगळं तर मराठी शब्द काय मिडल टोन्स असतात. मधले मिडल टोन्स अजून आहेत आणि डार्क टोन्स मी माझ्या पद्धतीने, कारण हा जो पर्शन जो आहे तो रेडच्या बाजूला, कारण ते मी सारखं वापरत असतो त्यामुळे ते बाजूला असणं गरजेचं आहे. नाहीतर एक CST चुनापट्टीला ठेवलं तर मग जायला त्रास होतो. ब्रशला पण सोपं पडलं पाहिजे, त्या हिशोबाने एक जवळ असणं गरजेचं आहे. ज्या रंग तुम्हाला सारखे लागतात त्या जवळच ठेवा आणि बाकीचे जे लागणार आहेत त्या तुम्ही मिडल टोन्स त्या इंटेन्सिटीप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता.
डोळ्याला आपल्याला असल्यामुळे बोलत नाही. तर आत्ता जे मी करणार आहे ते जरा महत्त्वाचा पार्ट आहे. हे जे व्हाईट डॉट आहे आपण प्लेस करतो डोळ्यामध्ये. ह्याच्यात जर गडबड झाली तर पप्पा थोडासा 19-20 इकडे तिकडे बघतोय असा होऊ शकतं. तर लोकांनी तुम्हाला मारू नये आणि तुम्हाला हे सगळं नको असेल तर तुम्ही या प्रोसेसकडे लक्ष द्या. एक गणित आहे सोप्पा, परत सोप्पं सांगते, काय डिफिकल्ट काहीच नाही. आणि सगळे जे करतात असं पण नाही केलं तरी चालेल. सेकंड टाकले तर तुम्हाला विचित्र वाटत असेल, वाटतंय की मी एकटीच बोलतोय. तुम्हाला फरक समजतंय का डोळ्या गोष्टी दोन्ही गोष्टी सांगा. इथे ते व्हाईट डॉट आहे तिथे नाही आहे. तर इथे जरासं असं वेगळं वाटतं. तर हा जर ह्याचा अँगल गणित चुकला काय होतं ना की मूर्ती पण कधी पण 100% बरोबर नसते, थोडंसं गडबड असते. तर आपल्याला ते हे जे आहे नजर बॅलन्स करावी लागते. तर हे इथे बरेच जण चुकतात आणि चुकवतात की कसं बॅलन्स करायचं. मूर्तीच्या साच्यामध्ये चुकीचं आहे तर मी कसं बरोबर करू. तर हे त्याचं उत्तर आहे की जर तो व्हाईट डॉट तुम्ही जर ॲडजस्ट केला व्यवस्थित तर पप्पाची नजर समोर आपल्याकडेच बघते असं तुम्ही करू शकता. एक उगाच तुम्ही मान हलवता, मला कॉन्फिडन्स येत नाही. थोडं जोरात बोललं तरी चालेल की त्या डॉटचं खूप महत्त्व आहे. पूर्ण आखणीला 40 मिनिटं लागली तरी चालेल, पण त्याला 1 तास घ्या पण व्यवस्थित करा. असं थोडक्यात मी तुम्हाला सल्ला देतो. कधी माहीर असतात, कधी सांगू शकेल का काय लाईनवर लावायचं काम बरोबर. आपली मुलं गणतात यामध्ये, मुलांसाठी खास मला. बरं, रेश आणि डोळे करताना आणि रेश मारताना एक महत्त्वाची गोष्ट मी ब्लॉगमध्ये पण बोलतो करायला की तुमचा जे श्वास घेता त्यावर नियंत्रण असणं पण खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही जोरजोरात श्वास घेता तर तुमचा हात पण लागेल. याची काळजी तुम्ही घ्या की श्वास नियंत्रण म्हणजे मी श्वासच घेत नाही ॲक्च्युली लाईन मारताना, त्याची सवय पडली आहे. तर खूप विचित्र वाटतं ते. तर हे पण एक अशी गोष्ट आहे की तुम्ही बारीकपणे लक्ष द्यायला पाहिजे. जर ते बाकी जे शिकायला लागेल ते मोबाईल घेऊन नाही उडवत ना, मग आपण बरोबर आहोत. तर हे जे आहे याला म्हणतो आमच्या भाषेत सेंटर आखणं किंवा सेंटर काढणं. बरं, बाप्पाची आखणी करताना सिमेट्री ही खूप महत्त्वाची आहे. तुमच्या सिमेट्रीला आपण काय म्हणतात मराठी, चांगलं कोणीतरी आहे का मराठीमध्ये चांगलं समानता नाही त्याला प्रॉपर वर्ड आहे सिमेट्री. इथे प्रॉब्लेम कधी येऊ शकतो जर तुम्हाला सिमेट्रीमध्ये थोडा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला समजत नसेल की कुठे थांबलं पाहिजे. जसं मी बोललो की एक गोळी व्यवस्थित होते पण दादा दुसरं करताना त्रास होतो. तर त्याच्यासाठी सिमेट्रीचा अभ्यास करा, ज्याला फ्री हँड ड्रॉइंग. आपण शाळेत असताना माहिती आहे पहिलीत आपल्याला एक बाजू काढ, मग शिक्षक काढून द्यायचे, मग दुसरी बाजू आपण काढायचो. आठवतंय तेव्हा आपण टाइमपास केला. तेव्हा टाइमपास नसता केला कदाचित आज आपण व्यवस्थित सिमेट्रीकडे लक्ष देऊ शकलो असतो. सिमेट्री खूप महत्त्वाची आहे. थोडक्यात मला ते सांगायचं जोक सपाट. पण जर तुमचं सिमेट्रीकडे थोडं लक्ष नसेल तर गणपती करताना स्पेशली प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण ह्याच्यात सगळं सिमेट्री. पप्पाचे फक्त हात पाय सोडले तर बाकी सगळं
दोन्ही बाजूला आहे, काम दोन्ही बाजूला आहे, फक्त एक सिमेट्री तो गोडवा आहे, यु नो बॅलन्स. इकडे बॅलन्स काम येतो, दोन्हीकडे सगळीकडे सगळं असतं तरी मजा नसती आली. बरोबर, सगळ्यात बेस्ट सिमेट्री आणि सगळ्यात बेस्ट असिमेट्री पण गणपती बाप्पामध्ये आपण बघू शकतो. तर हेच ताकद आहे मला असं वाटतं. आणि आता मी जे करतोय त्याला आपण गंध म्हणतात, काही लोक नाम म्हणतात, काही लोक श्रीगंध म्हणतात, काही लोक सगळंच काय लोकांनी इन्व्हेंट करून ठेवलेलं आहे. आपण श्रीगंध म्हणतो. आता जे करतोय ज्याला तुम्ही त्रिशूळ म्हणता त्याला महाराजा बघितला त्याच्यामध्ये मोतीचा अँगल डाऊन साईड होता, बॅलन्सिंग होती. त्या वेळेमध्ये तुम्ही नजर कशी ॲनालाइज करणार, कसं आपण त्या अँगल झोपायचं कारण काय आहे ना की आता आपण अशा मूर्त्या बघतो ज्या खूप डिफिकल्ट पोजेसमध्ये असतात आणि याला कारणीभूत आपणच आहोत. आपल्याला काय गणपती बाप्पाला आपल्याला नीट बसलेला आपला सिम्पल बघायला आवडत नाही, म्हणून आपण डिफिकल्ट सिच्युएशन्स असतात तेव्हा आता आपण काही त्याला बेस नाही, आपण तिथे त्या वेळेत जे डिसिजन घेऊन ते करेक्ट डिसिजन. बाकी तुम्हाला एकदम इन डिटेल विचारायचं तर सिद्धेश माझ्याबरोबर असतो, तर त्याला विचारू शकतो की कसं मी करतो,
कारण जोपर्यंत ती परांची सेट नसते, परांची सगळ्यांना माहिती आहे ना, हे प्लॅटफॉर्म असतो तर तो प्लॅटफॉर्म कसा बांबूचा असतो, खाली पडला की डायरेक्ट साईड आहे, काय नवशा. तर विदाऊट सपोर्ट आपण तिकडे असतो, कारण सपोर्ट असल्याने एक अडचण पण वाटते, त्यामुळे सपोर्ट शक्यतो चुकीचं आहे, सपोर्ट लावायला पाहिजे. पण आता सवय झाल्यामुळे आम्ही करतो. 30-32 फूट पण आम्ही करून झालेलं आहे. पप्पा वरपानी जर तुम्हाला माहिती असेल तर 33 फूट उंची होती, त्याच्यावरती अजून आता ते उंचीचा खेळ वेगळा आहे, त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं आहे. मूर्तीकार मला धरून मारते. तर विषय असा आहे की त्याला काय असं सेट गणित नाही आहे. तुम्ही त्या वेळेला जे निर्णय घ्याल तो बेस्ट निर्णय असायला पाहिजे. असं नाही का जीवनाचा खेळ करा आणि कसं पण काम करा, असं नाही आहे. त्यामुळे सिद्धेश असतो. कारण काय होतं, एकदम सोपं गणित आहे. कधी कधी बरेचदा माझ्यापेक्षा जास्त जागा त्याला राहायला लागतं, कारण माझा पाय चुकीच्या ठिकाणी पडत असेल तर सांगतो की त्याला थांबणार, कारण रिस्क फॅक्टर आहे तो. पण ह्या सगळ्या पडद्या मागच्या गोष्टी, कारण मंडळ खाली असं होत असतं, झालं काय रे दादा, तेव्हा आपण काय नाही त्यांना बोलू शकत. त्यांच्यासाठी त्यावेळेला ते मूर्ती आपल्या घरी नेणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आम्ही असं बोलायला हरकत नाही की जोर खेळून जे काही तुमच्यासमोर सादर करतो तेव्हा तसं करतो. आता मी खूप रिलॅक्समध्ये काम करतो, फिरत असं कधीच मिळालं नाही आयुष्यात. भांडुपोल्यांनी मी पाय घेऊन पाणी केलं एवढं कधीच असतो. परीक्षा तो पण घेत असतो, आज बोलायचं ठीक, एवढं माझे सहज केले साहेब, मला पप्पाला पण वाटत असेल, दया आली असेल माझी. ते म्हणजे ही रेष मारताना बरेचदा काय होतं की आपण खूप सुंदर होते आणि सोंडेची रेष, कारण अर्थातच सोंड अशी तशी असल्यामुळे त्याचं एक सेंटर धरून नजरेत काम व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात डिफिकल्ट जर तुम्ही मला विचारलं की सगळ्यात कठीण काय, तर हे इथे रेष मारणं. का सांगतो, कारण एकतर हे टेक्स्चर असतं याच्यावरती, त्यामुळे तुमचं ब्रश व्यवस्थित तिथे ट्रॅव्हल करेल याची शक्यता नसते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यात तुम्हाला सेंटर जपायचं असतं. सेंटर हलता कामा नये, लाईन अशी अशी वाकडी तिकडे होता कामा नये, ते जपायला लागतं. आणि ही एक गोष्ट आहे जी तुम्ही व्यवस्थित लक्षात घेऊन बघायला पाहिजे की काय बघायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. बरेच प्रोडक्शन करतात, रात्री वगैरे करूया, काहीतरी केमिकल बनवतात, असं पद्धतीने सिक्रेटिव्ह करतात, असं काय नाही. मग काय त्याच्या वेळेत ते डोळे उघडणं, तुम्ही फक्त माध्यमामध्ये कधी विसरू नका. वी आर जस्ट व्हिडिओ. ब्लॉगमध्ये ऐकलं असेल तुम्ही,
परत एकदा थँक्यू. तर अशा पद्धतीने तुम्ही आता जवळ येऊन बघू शकता, एक बेसिक जे आहे यामध्ये अजून आपण खूप सुंदर पण अजून काही गोष्टी करू शकतो. आम्ही जरा जास्त रिलॅक्स होतो म्हणून खूप वेळ येत आणि टाईम पण बरंच झाला. नाहीतर युजली आपला टाईम असतो 40 ते 45 मिनिट. त्याच्यापुढे मोठी गर्दी देणार पण नाही, कारण नाही असते. त्यामुळे प्रथमच भेटून सांगते तुम्हाला की काही असते. गणपती बाप्पा. परत बोलायला म्हणजे प्रश्नांच्या कामाचं कौतुक करायला कमी आहे, म्हणजे शब्द कमी पडतील त्यावेळा एकच जोरदार साड्या होते. साड्या ह्यासाठी होते की भले आम्ही त्याला आकार होतो मिळवतो, पण एक डॉक्टर असतो ना की किडनीचा डॉक्टर, डॉक्टर असे डोळ्यांचे पण आमच्याकडे डॉक्टर आहेत की त्यांच्याशिवाय ती गोष्टी परिपूर्ण होत नाही. आणि आम्ही अभिमानाने सांगतो आमच्या प्रत्येक आर्टिस्टला की ते आमच्यासाठी काम करतात म्हणून आज आम्ही तुम्हाला दिसतो. तर खरंच ते आमच्या पाठीशी सगळे उभे आहेत म्हणून आज तुम्हाला आम्ही बनवलेल्या मूर्त्या दिसतात. त्याच्यामुळे आमच्यापेक्षा त्यांचं योगदान खूप आहे. तर त्यांच्यासाठी